प्रवरा फुटवेअरला 21 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 7 सप्टेंबर ते 7 नोव्हेंबर कालावधीत खरेदीवर 15% डिस्काउंट. सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे नामांकित कंपन्यांचे लेदर शूज, स्पोर्ट शूज, सॅन्डल्स आणि चप्पल्स, त्याचबरोबर स्कूल शूज खरेदीसाठी अग्रगण्य आणि विश्वासार्ह नाव म्हणजेच प्रवरा फुटवेअर. तर आमच्याकडे सुरू असलेल्या सेलचाही लाभ घ्या. ठिकाण प्रवरा फुटवेअर, नवीन नगर रोड, संगमनेर. 9011 777 128. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी 2020 सर्वसाधारण गट हा पुरस्कार संगमनेर तालुक्यातील निमज येथील प्रगतिशील शेतकरी तुकाराम काशीनाथ गुंजाळ यांना मिळाला आहे. माजी कृषीमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर साखर कारखाना येथे तुकाराम गुंजाळ यांचा सत्कार करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तर शेतकी संघाचे चेअरमन संपतराव डोंगरे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे यांनी देखील गुंजाळ यांच्या कार्याचं कौतुक करत पुरस्कार मिळाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. आमचे मार्गदर्शक सन्माननीय तुकाराम शेठ गुंजाळ यांनी अत्यंत उत्कृष्ट शेती गेल्या 30-35 वर्षापासून ते करतायत. त्यांच्या शेतीची चर्चा संपूर्ण राज्यभर पसरलेली आहे आणि खूप देर आहे लेकिन दुरुस्त आहे. शासनाला जाग आली मला असं वाटतं, म्हटलं तरी वावगं नाही. अनेक वेळा त्यांना पुरस्कार खरं म्हणजे मिळायला पाहिजे होता, पण आता त्यांना पुरस्कार मिळाला आहे. शेतीनिष्ठ पुरस्कार हा राज्य शासनाचा सर्वोच्च पुरस्कार हा त्यांना काल प्रदान झालेला आहे. राज्यपाल महोदयांच्या हस्ते प्रदान झालेला आहे. आणि हा पुरस्कार प्राप्त होत असताना सर्व शेतकरी, कारण या तालुक्यातील महाराष्ट्रातील सर्व शेतकरी अडचणीत असताना शेतकऱ्यांना एक चांगली ऊर्जा मिळावी, शेतकऱ्यांना एक चांगलं ऊर्जा मिळण्याचं काम हे तुकाराम शेठ गुंजाळ यांच्या हस्ते होत असतं. अनेक शेतकरी त्यांच्याकडे मार्गदर्शन करत असतात. जेव्हा आम्ही त्यांच्या शेतावर जातो त्यावेळेला आम्हाला देखील वाटतं, आम्ही देखील शेतकऱ्याची मुलं आहोत, आम्ही शेतकरी आहोत, आम्हाला देखील वाटतं की शेती करावी. नाहीतर अनेक लोक तरुण हे शेती सोडताना दिसत आहेत आणि शहराकडे येताना दिसत आहेत. परंतु सन्माननीय तुकाराम शेठ गुंजाळ यांची शेती पाहिल्यानंतर आपल्याला शेती करावीशी वाटते. शेती की पायदेशीर कशी करावी, त्याचं व्यवस्थापन कसं करावं, त्याचा आदर्श त्यांनी संपूर्ण राज्याला घालून दिलेला आहे. आणि याचा आम्हाला अभिमान आहे की ते आमच्या दांतरफळ गाठातील आहेत, निमज या गावचे आहेत, त्याचा अभिमान आहे. मी त्यांचं खूप मोठं योगदान आहे या निमित्ताने या शेतीमध्ये आहे. त्यांना भविष्यकाळामध्ये त्यांचं चांगलं आरोग्य चांगलं राहो. अत्यंत मोठी फॅमिली, एकत्रित कुटुंब त्या निमित्ताने ते जोपासतात. एकोप्याने सर्वजण काम करतात आणि एक आदर्श कुटुंब या निमित्ताने आहेत. त्या निमित्ताने सर्वांना, महाराष्ट्रातील सर्व जनतेला या निमित्ताने मी आवाहन करेन की एकदा तुकाराम शेठ गुंजाळ यांचं फार्म हाऊस आपण एकदा भेट द्यावी अशी आग्रहाची विनंती मी या निमित्ताने करेन. आणि त्यांच्या हातून अजून शेती उपयोगी अजून चांगले प्रयोग व्हावेत आणि ते शेतीसाठी आपल्या सर्व महाराष्ट्रातील लोकांना, शेतकऱ्यांना दिशादर्शक ठरावेत अशी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो. त्यांना या निमित्त शुभेच्छा देतो. धन्यवाद. श्री तुकाराम शेठ गुंजाळ की जे समाजामध्ये काम करत असताना शेतीवर फार त्यांचं प्रेम आहे आणि शेतीतूनच सगळ्या गोष्टी डेव्हलप त्या निमजगावच्या ज्या झाल्यात त्याच्यामध्ये हे प्रमुख कुटुंब आहे. हे करत असताना एकत्र कुटुंब संस्था त्यांनी जोपासली आणि शेतीमध्ये नवे प्रयोग करत असताना एकाच मल्चिंगच्या याच्यावर 3 पिकं घेणं आणि व्यापारी पिकं घेणं अशा पद्धतीच्या शेतीचं मार्गदर्शन त्यांनी पूर्ण परिसराला, पूर्ण जिल्ह्याला केलं. माननीय आमदार बाळासाहेब थोरातांनी सुद्धा वेळोवेळी त्यांच्या माऊली फार्मला भेटी दिलेल्या आहेत. इंद्रजित भाऊसुद्धा त्या निमित्तानं शेतीची आवड म्हणून त्या ठिकाणी बरेच वेळा येऊन गेले. जयश्रीताईसुद्धा त्या ठिकाणी येऊन गेल्या आणि सर्व जिल्ह्याला, महाराष्ट्राला त्यांचा अभिमान वाटावा असं काम त्या शेतीमध्ये त्यांचं होतं. आणि सामाजिक कामातसुद्धा आमच्या निमज विकास सोसायटीचे ते सुमारे 15-20 वर्षापासून चेअरमन म्हणूनसुद्धा काम पाहतात. म्हणून एक विश्वासू कार्यकर्ता साहेबांचा आणि निमजगावची जी धुरा आम्ही सर्वजण वाहतो त्यामध्ये प्रमुख भूमिका बजावणारे जी कार्यकर्ते आहेत त्यामध्ये विलासराव कासार असतील, तुकाराम शेठ गुंजाळ असतील, आता तरुण कार्यकर्ते अरुणजी गुंजाळ असतील, ही सर्व मंडळीला एक मोठी ऊर्जा देण्याचं काम राजकारणाच्या क्षेत्रातसुद्धा करतात. आणि खूप साहेबांवर निष्ठा असणारी ही सगळी कार्यकर्ते मंडळी, त्यामधले प्रमुख कार्यकर्ते म्हणून तुकाराम शेठ गुंजाळ आहेत. आणि एक मोठा अभिमान वाटावा असं हे त्यांना पुरस्कार जो मिळून त्यांचं अभिनंदन झालं, त्यांचा गौरव झाला, त्याबद्दल शासनालाही धन्यवाद देतो. आणि साहेबांच्या माध्यमातून 5 वर्षापूर्वीच हा प्रयत्न आमचा झाला होता, परंतु काही अडचणी त्यामध्ये आल्या आणि आता उशिरा तो पुरस्कार मिळाला नाही. तर 10 वर्षापूर्वीच हा पुरस्कार मिळणं अपेक्षित आमच्या गावाला होतं, समाजाला, आपल्या सर्वांना होतं, शेतकऱ्यांना होतं. माझे नात्यानं जावई श्रीयुत बाळासाहेब भालके हे लष्करी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर आज माननीय राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार सन्मान या ठिकाणी झाला. आणि मिर्झापूरच्या गावचा इतिहास आहे की खूप भाविक सर्व मंडळी त्या गावचे आहेत.
आणि बरीचशी कार्यकर्तेसुद्धा साहेबांशी जोडलेले आहेत आणि या निमित्तानं ही जी मुलं देशसेवेमध्ये काम करतात आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर पुढच्यासुद्धा खूप जबाबदाऱ्या ग्रामस्थांच्या वतीनं कुटुंबाच्या वतीनं त्यांच्यावर असतात, परंतु ह्या सक्षमपणानं ते निश्चित पाडत असतात आणि खूप मोठा आम्हाला त्यांचा अभिमान आहे की ही मुलं सेवा करून निर्विघ्नपणे आपल्या प्रपंचामध्ये आपल्या नातेवाईकांमध्ये सुखरूपपणे आज आपल्यामध्ये आहेत. हाही एक मोठा जमेची बाजू आहे आणि या सगळ्या गोष्टी करत असताना काळजीचा विषय राहिला नाही आणि उभ्या आयुष्यामध्ये अल्पवयातच त्यांची निवृत्ती झाली आणि पुढच्या आयुष्यामध्ये ते खूप मोठं काम त्या गावामध्ये कुटुंबामध्ये ते करणार आहेत. नात्यानं ते माझ्या गुंजाळ कुटुंबाचे जावई आहेत, माझेही जावई आहेत. माझी मुलगी ती नात्यानं लागते, 2 मुली आहेत छोट्याल्या. खूप मोठं त्यांचं ऐश्वर्य यापुढे त्यांना लाभावं अशी शुभेच्छा सर्व उपस्थितांच्या वतीनं त्यांना दिली. तर आपण शेतीमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवत कमी क्षेत्रात कमी कालावधीत मोठं उत्पादन घेतल्यानं मला हा पुरस्कार मिळाला असल्याची भावना पुरस्कार विजेते गुंजाळ यांनी केली. मी तुकाराम गुंजाळ, माऊली फार्म निमज, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. मला गेल्या 28 सप्टेंबरला महाराष्ट्र शासनाचा शेतीनिष्ठ वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळाला. या पुरस्कारामध्ये माझा तर नाममात्र वाटा आहे, पण गावातले जे निमज गावातील जे कार्यकर्ते आहेत यांचा विशेष मोलाचा वाटा आहे, विशेष सहकार्य आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अथक प्रयत्नातून मिळालेला हा पुरस्कार आहे आणि खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर शासनाचा सुद्धा आम्ही या गोष्टी आभार मानतो. खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर हा पुरस्कार मला मिळाला. सर्वांनी माझे कौतुक केले, अभिनंदन केले, याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो आणि सर्व नवीन शेतकरी बांधवांना सुद्धा या विनंती करतो या निमित्ताने की आपण सर्वांनी नवीन प्रयोग करून शेतीमध्ये असेच आधुनिक तंत्रज्ञान वापरून मार्गदर्शन घ्यावे आणि चांगल्या प्रकारे शेती करावी अशी तरुणांना आवाहन करतो. थांबतो. रामकृष्ण. तर हा पुरस्कार मी गुंजाळ परिवाराला समर्पित करतो अशाही भावना तुकाराम गुंजाळ यांनी व्यक्त केली. सी न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सुखदेव गाडेकर, संगमनेर. सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजूस्कर ॲक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये. सांधेवात निदान, उपचार, त्याचबरोबर कृत्रिम सांधेरोपण, पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजूस्कर ॲक्सिडेंट हॉस्पिटल. त्याचबरोबर कम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या. राजूस्कर आय केअर हॉस्पिटल. अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूस्कर आणि डॉक्टर दीप्ती राजूस्कर. संपर्क 9142 12 17 77.